नमस्कार मित्रांनो, एका नव्या व्हिडिओमध्ये सर्वांचे सर्वप्रथम स्वागत आहे. तर मित्रांनो, मी संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आलेला आहे आणि महामहिम राज्यपाल केसरी मैदान बघण्याकरिता आलेला आहे. मित्रांनो, इथे थाटामाटात मथुर गट पास झालेला आहे. शुभम दादा आपल्यासोबत आहेत. तर शुभम दादाकडून आजच्या मैदानाबद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्या. शुभम दादा, आमच्या प्रेक्षक वर्गांना आज मथुर गटात पास झालेला आहे, पहिल्यांदा म्हणजे मराठवाड्यात पहिल्यांदा पास झालेला आहे, तर त्याबद्दल पूर्ण माहिती द्या. नमस्कार. प्रथमतः संभाजीनगरमध्ये पहिल्यांदा आज मथुर पालाला आणि आज मथुरची क्रेज बघून म्हणजे सर्व लोकांना एक मथुरचा हे वाटतंय की मथुरसारखा बैल प्रत्येकाच्या दावणीला व्हावा, कारण की आज एवढी पब्लिक बघून सर्वजण हैराण झाली आणि ही आहे मथुरची क्रेज. मथुर म्हणजे मथुर मथुर आहे, त्याच्याबद्दल बोलू एवढं कमीच आहे. आणि लखन आणि मथुर अतिशय सुंदर अशी गाडी पळाली 39 गटामध्ये 4 नंबर पाठीतनं. चांगली तुफान स्पीड लागला गाडीला आणि अंतरात गाडी पास झाली. आणि आता थोडा मथुरला आरामासाठी बाहेर घेऊन आलोय. आणि आता आमचा सहकारी मित्र गौरव भाने, त्याला पण थोडासा लागला होता, बैलाने मथुरनेच मारला होता, तो पण एकदम ओके आहे, काही टेन्शन नाही. आज पब्लिकचं प्रेम बघून तुम्हाला कसं वाटलं तुला? पब्लिकचं प्रेम म्हणजे बघून आम्ही डायरेक्ट हैराण झालो, कारण की हातावर हातनं पायावर पाय, मी कालच बोललो होतो, सेम आज तीच कंडिशन झाली. कारण की बैलाला जिथं बांधलं होता तिथं बैलाला पण म्हणजे पाणी पण नाही करून दिलं आम्हाला, कारण की सगळे बैलाची कोण येसन धरतोय, कोण कासडा धरतोय, काय सगळे फुल जाम मार्केट आज. आता हे मराठवाड्यातले आणि विदर्भातले लोक आहेत जे आज मथुरला बघण्याकरता 400-500 किलोमीटरवरून आले, तर त्यांच्याबद्दल काय सांगितलं? त्यांचं सर्वांचं मथुरवरती प्रेम आहे आणि असंच प्रेम करत राहू द्या. आणि असं तुमच्या ज्या चाहत्यांसाठीच आज मथुर जो पळतोय तो चाहत्यांसाठीच पळतोय. कधी आम्ही कोणत्या प्रकारची वायदी नाही घेतली का कोणाकडून कधी 1 रुपया नाही घेतला. आणि जो नंदी पळतोय त्या नंदीमध्ये मथुर नेहमीच पळत असतो. आणि जसं मथुरची आता दादा नेमकी वय किती आहे? मथुरचं आता वय 10 वर्ष चालू आहे. 10 वर्ष म्हणजे रनिंग आहे. रनिंग आहे 10 वर्ष. आणि आता आणखी किती वर्ष मथुर पडणार? अजून काय 2 वर्ष तो थांबत नसतो आणि आम्ही पण थांबत नसतोय. म्हणजे प्रत्येक प्रेक्षक वर्गांची इच्छा पूर्ण होणार 100%. तर आज जी गाडी पळाली तिथे धुरकरी वगैरे कोण होते दादा? किशोर भाऊ होते. किशोर भाऊ होते. तर आजच्या गाडीच्या गतीबद्दल काय सांगा दादा? गती काय, याच्या आधी जेव्हा गाडी पळवली होती तेव्हा पण अशीच गती लागली होती गाडीला. आणि तेव्हा कडेनं गटपात झालं होतं आणि तेव्हा पाऊस पडला सेमी निघाल्यानंतर. तेव्हा ते मैदान कॅन्सल झालं होतं. तेव्हा पण खूप सुंदर अशी गाडी पळवली. किशोर ड्रायव्हरच होते तेव्हा पण, आणि आता पण किशोर ड्रायव्हर होते. तर दादा, जसं तुम्ही या मराठवाड्यात प्रथमतः आले, तर हा नियोजन वगैरे कुणी केलं होतं? नियोजन मनोहर भाऊंचं आणि दादांचं बोलणं झालं होतं. भरपूर दिवसापासून चालली होती गाडी पळवायची. ही गाडी सातारा भागातच पळणार होती, पण काही कारणास्तव ती गाडी तिकडे नाही पळता मराठवाड्यामध्ये पळाली. आणि मथुर आणखी किती दिवस मुक्कामी नाही, संध्याकाळी आम्ही रिटर्न आहे मुंबईला. आज सर्वांची प्रेक्षक वर्गांची इच्छा आहे की आज गाडी आपली गुलाल पात्र व्हावी, त्याबद्दल काय 100% सर्वांची इच्छा पूर्ण करणं मथुर आणि लखन. आणि प्रथमतःच तुम्ही या मराठवाड्यात आल्या, तर ज्यांनी नियोजन केलं होतं त्यांच्याबद्दल काय सांगा? काय नियोजन पाठीचं पण चांगलं आहे. सर्जेराव भाऊंचं काय नादच नाही करायचा. स्वतः मैदान म्हणजे घेतलंय आणि तेवढी काळजी पण घेतली प्रत्येक गोष्टीची. आणि एक नंबर नियोजन आहे. आणि पब्लिक आज मथुर आलाय त्याच्यामुळे खूप पब्लिक आहे. पब्लिकचं थोडंसं प्रॉब्लेम आहे, पण मैदान एक नंबर आणि पाठी बक्षीस वगैरे सर्व गोष्टी एकच नंबर नियोजन आहे त्यांचं आज. तर जसं तुमच्या दावणीमध्ये सध्या किती नंदी आहेत? आमच्या दावणीमध्ये 5-6 नंदी आहेत. 5-6. आणि आता 2 दिवसाआधी एक बाईट बघायला भेटली होती का, नवीन खरेदी सुद्धा होणार? बघूया, दादाने 2-3 नंदी घेतल्यात. दादा बोलले बाईट मध्ये लवकरच दिसतील ते आपल्या दावणीला. ते कुठल्या भागातले आहेत तरी? काय मला पण आयडिया नाही, पण लवकरच दिसतील आपल्या दावणीला. आणि किती लोकांची टीम आली होती आज? आता आम्ही कमीत कमी 12-15 लोक आलेलो आहेत, जे रेग्युलर मथुर सोबत असतात. ते दादाच्या सोबत 2-4 गाड्या आहेत आणि आम्ही एक दुसरे 12-15 लोक आहेत. आज दादा सुद्धा हैराण झाले का एवढी प्रेक्षक वर्ग? हो, दादा पण आता मैदानामधनं बाहेर गेल्यात. मथुरला पण आपण बाहेर आणलंय, कारण की पब्लिकच एवढी का काय बोलून सोय नाही. प्रत्येकाचं प्रेम आहे मथुरवरती. त्यांना त्यांच्याच प्रेमापोटी आज आपण इकडे आलेलो आहे. पण त्यांनी पण समजून घेतलं पाहिजे, थोडं लांबनं बघितलं पाहिजे, कारण की पहिल्याच्या अंगावर जाऊन बसायची तयारी आहे सगळ्यांची. कोण एसम पकडतो, कोण कासरा पकडतोय. सर्वांना एकच विनंती करतो, सर्वांनी लांबनं बघावं.
चला धन्यवाद दादा. आता तुम्ही पण फ्रेश व्हा आणि सेमीसाठी मथुरला पळण्याकरता लवकरात लवकर. ओके बसला